रुपाली ठोंबरे यांनी पुण्यामध्ये प्रभाग 25 मधली मतमोजणी थांबवलेली आहे। त्यांचा असा आक्षेप आहे की त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली नाहीत आणि त्यामुळे मग आक्रमक होत त्यांनी थेट मतमोजणी थांबवलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत रुपाली ठोंबरे पाटील आणि अत्यंत आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं। पक्षातील पुण्यातील आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तसाच आक्रमक बाण दाखवत त्यांनी मतमोजणी थांबवलेली आहे। त्यांचा असा आक्षेप आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत आणि म्हणून प्रभाग क्रमांक 25 मधली मतमोजणी रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या प्रभाग उमेदवार यांनी मतमोजणी थांबवलेली आहे। आमदार तुकाराम काते यांच्या सुनबाई समृद्धी काते विजयी झालेले आहेत। मुंबईमधली ही अपडेट आहे। तुकाराम काते यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागलेली होती, तर जालन्यामध्ये कैलास गोरंट्याल यांचे पुत्र अक्षय गोरंट्याल आघाडीवर आहेत। कैलास गोरंट्याल हे मूळचे काँग्रेसचे, भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांच्या पुत्राला तिकीट देण्यात आलं आणि ते सध्या आघाडीवर आहेत। जळगावात भाजपचे माजी महापौर ललित कोल्हे विजयी झालेले आहेत। दरम्यान ललित कोल्हे हे सध्या बनावट कॉल सेंटर प्रकरणामध्ये जेलमध्ये तुरुंगात आहेत आणि तुरुंगातून निवडणूक लढणारे ललित कोल्हे यांचा विजय झालेला। भाजपचे माजी महापौर ललित कोल्हे आणि त्यांचा विजय झाला। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 103 मध्ये भाजपच्या हेतल गाला सुद्धा विजयी झालेल्या आहेत। अकोल्यामध्ये पालकमंत्री आकाश फुंडकर यांना मोठा धक्का बसलेला आहे। आकाश फुंडकर यांना पालकमंत्री तेजा जिल्ह्याचे तिथं मोठा धक्का बसलाय। सख्खे मावस भाऊ सागर शेगोकार पराभूत झालेले आहेत। आकाश फुंडकर हे पालकमंत्री आहेत अकोल्याचे आणि त्याच अकोल्यामध्ये त्यांना मोठा धक्का बसलेला आहे। त्यांच्या सख्ख्या मावस भावाचा पराभव झालेला आहे। अपडेट समोर येते मालेगावमधून। मालेगावच्या प्रभाग 9 मधून भाजपचे 4ही उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येते। भाजपला मोठा धक्का बसलाय। फडणवीसांचे मामे भाऊ पराभूत झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ पराभूत झालेले आहेत। मामे भाऊ विवेक कलोती यांचा पराभव झालेला आहे। अमरावतीमधली मोठी अपडेट आपल्या समोर येते। मुंबईमधली एक मोठी बातमी समोर येते। मुंबईमध्ये काय घडतंय? महायुतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। 103 जागांवर आतापर्यंत महायुतीनं अर्थात भाजप आणि शिंदेची शिवसेना यांनी आघाडी घेतलेली। मुंबईची मॅजिक फिगर ही आहे 227 एकूण जागा आहेत आणि त्यामुळे मॅजिक फिगर ही सोलापूरमध्ये 2 माजी महापौरांचा पराभव झालेला आहे। सोलापूरमधून ही मोठी बातमी, 2 माजी महापौरांचा पराभव झालेला आहे। प्रभाग 22 मधून काँग्रेसचे संजय हेमगड्डी यांचा पराभव झाला, तर प्रभाग 23 मधून अलका राठोड या सुद्धा पराभूत झालेल्या। पुन्हा एकदा येऊया मुंबईमध्ये। मुंबईच्या प्रभाग 193 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर विजयी झालेल्या आहेत। हेमांगी वरळीकर यांचा 193 प्रभागातून विजय झालेला आहे। अहिल्यानगरमध्ये प्रभाग 4 मधून एमआयएमचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग 4 मधून एमआयएमचे 3 उमेदवार अहिल्यानगरमध्ये विजयी झालेले आहेत। अहिल्यानगरमध्ये एमआयएम साठी ही आनंदाची बाब। मुंबईमध्ये महायुतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। 103 जागांवर आघाडी महायुतीने घेतलेली आहे। महायुती अर्थात भाजप आणि शिंदेची शिवसेना ठाकरेंची सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे। ठाकरे बंधूंना आतापर्यंत 65 जागांवर आघाडी मिळालेली आहे। तर मागची अनेक वर्ष ठाकरेंची सत्ता मुंबई महापालिकेवर राहिलेली आहे, मात्र यंदा ही सत्ता जाते की काय अशी आतापर्यंतची परिस्थिती आहे। ही परिस्थिती कायम राहिली तर महायुतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। एक अपडेट समोर येते कोल्हापुरातून। कोल्हापुरात प्रभाग 4 मध्ये काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। त्यांनी प्रचंड प्रचार केलेला होता। काँग्रेसने वेगळं कॅम्पेन केलेलं होतं। आता 4 उमेदवार विजयी झाल्याची अपडेट कोल्हापुरातून येते। कोल्हापुरात प्रभाग 4 मध्ये काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी झाले। संभाजीनगरमध्ये भाजपनं खातं अखेर उघडलेलं आहे। अर्थात हे विजयाचं खातं आहे। आघाडी होतीच भाजपकडे। संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवार विजय औताडे यांचा विजय झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे। हे विजयाचं खातं आहे। आघाडीच्या अनुषंगाने भाजपकडे आधीच जागा होत्या। औताडे यांचा विजय झालाय। कोल्हापुरात प्रभाग 4 मध्ये काँग्रेसचे 4ही उमेदवार सध्या विजयी झाल्याची अपडेट समोर येते। स्वाती कांबळे, विशाल चव्हाण, दीपाली घाडगे, राजेश लाटकर यांचा विजय झालेला आहे। कोल्हापुरामध्ये 4 उमेदवार काँग्रेसचे विजयी झालेले आहेत। अहिल्यानगरच्या प्रभाग 4 मधून एमआयएमचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। एमआयएम साठी ही आनंदाची बाब।
राज्यभरातली सगळ्या ठिकाणची आकडेवारी, सगळ्या महापालिकांची आकडेवारी, कोण कुठं किती जागांवर आघाडीवर आहे, कोण कुठं किती जागांवर विजयी झालेला आहे, ही सगळी अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर सतत पाहतोय। प्रभाग 22 मधून काँग्रेस संदर्भातली ही अपडेट आपण पाहत होतो। अकोल्यामध्ये पालकमंत्री आकाश फुंडकर यांना मोठा धक्का बसलेला आहे। ज्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत तिथं त्यांचे सख्खे मावस भाऊ सागर शेगोकार पराभूत झालेले आहेत। आकाश फुंडकरांसाठी हा मोठा धक्का। एक अपडेट समोर येते। मुंबईच्या शेजारी, मुंबईच्या जवळ असलेल्या पनवेलमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं अखेर खातं उघडलेलं आहे। विजयाचं खातं ठाकरेंच्या शिवसेनेनं पनवेलमध्ये उघडलेलं आहे। प्रभाग 11 मधून मेघना घाडगे या विजयी झालेले आहेत आणि घाडगे यांच्या रूपानं ठाकरेंच्या शिवसेनेनं पनवेलमध्ये विजयाचं खातं उघडलंय। अपडेट समोर येते नाशिकमधून। नाशिकमध्ये काय घडतंय? पहिला निकाल हाती आलाय। शिवसेनेचा 4 जागांवर विजय झालेला आहे। भाजपला हा मोठा धक्का आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकची सूत्र भाजपच्या वतीनं जवळपास हाती घेतली होती आणि त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। शिंदेच्या शिवसेनेनं दिलेला हा मोठा धक्का। मुंबईच्या प्रभाग 173 मध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर आघाडीवर आहेत। भाजपमधून बंडखोरी केलेल्या केळुसकर या सध्या आघाडीवर आहेत। मुंबईच्या प्रभाग 173 मधली ही अपडेट आपण पाहतोय। एक मोठी अपडेट समोर येते। रवींद्र वायकर यांच्या कन्येचा पराभव झालेला आहे। पालिका निवडणुकीमध्ये दिग्गजांना धक्का बसलेला आहे। वॉटर गटर आणि मीटरची ही निवडणूक दिग्गजांना यामध्ये धक्का बसलाय। रवींद्र वायकरांची कन्या दीप्ती वायकर यांचा पराभव झालेला आहे। तर सदा सरवणकरांचे पुत्र माजी नगरसेवक राहिलेले समाधान सरवणकर यांचाही पराभव झालेला आहे। पालिका निवडणुकीमध्ये दिग्गजांना धक्का बसलेला आहे आणि त्यापैकी 2 नावं म्हणजे समाधान सरवणकर अर्थात सदा सरवणकरांचे पुत्र आणि वायकरांच्या कन्या यांचाही पराभव झालाय। अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ यांचा पराभव झालेला आहे। मामे भाऊ विवेक कलोती यांचा पराभव झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मामे भावाचा पराभव झालाय। अमरावती संदर्भातली एक अपडेट होती आणि आता अपडेट आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरात प्रभाग 4 मध्ये काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। काँग्रेसने एक वेगळ्या प्रकारचं कॅम्पेन कोल्हापुरात राबवलेलं होतं आणि तिथं 4 उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत। दरम्यान एक आणखी अपडेट समोर येते। अरुण गवळी यांच्या कन्येचाही पराभव झालेला आहे। अनेक दिग्गजांना धक्का बसलेला आहे। अरुण गवळी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या मुलीचा पराभव झालेला आहे। ही अपडेट सध्या समोर येते। अरुण गवळींची कन्या योगिता गवळी यांचा पराभव झालेला आहे। अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळींचा पराभव झाला। पालिका निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना धक्का बसलेला आहे। देवेंद्र फडणवीसांच्या मामे भावाचा पराभव झालेला आहे। इकडे वायकरांची कन्या यांचा पराभव झालेला आहे। सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकरांचा पराभव झालेला आहे। अरुण गवळीची कन्या त्यांचाही पराभव झालेला आहे। अशा अनेक दिग्गजांना महापालिका निवडणुकामध्ये धक्का बसलेला आहे। वॉटर गटर आणि मीटरची ही निवडणूक आणि अनेक दिग्गजांना, दिग्गजांच्या नातेवाईकांना, दिग्गजांच्या घरातल्या व्यक्तींना पराभव सहन करावा लागतोय। प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादीचे आदिल फरास विजयी झालेले आहेत। कोल्हापूर प्रभाग 16 मध्ये काँग्रेसचे 2, भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग 16 कोल्हापुरातली ही अपडेट। प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादीचे आदिल फरास विजयी झालेले आहेत। कोल्हापुरातली अपडेट आपण पाहतोय। कोल्हापूर प्रभाग 16 मधली अपडेट। मीरा भाईंदर मधून प्रभाग 1 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये भाजप विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री असलेले प्रताप सरनाईक अशी थेट लढत होत होती। अनेक आरोप प्रत्यारोप, टीका प्रतिटीका केली जात होती आणि यामध्ये सरनाईकांना सध्या तरी मोठा धक्का बसताना दिसतोय मीरा भाईंदरमध्ये। धुळ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे विष्णू भिंगाळे 23 मतांनी विजयी झालेले। एक अपडेट संभाजीनगरमधून। संभाजीनगर प्रभाग 6, 12, 13, 14 मध्ये 16 पैकी 15 ठिकाणी एमआयएम सध्या आघाडीवर आहे। 16 पैकी 15 ठिकाणी एमआयएम आघाडीवर आहे। 6, 12, 13, 14 या प्रभागांमधून संभाजीनगरमध्ये 16 पैकी 15 ठिकाणी एमआयएमनं आघाडी घेतलेली आहे। या 4ही प्रभागामध्ये एमआयएमनं चांगली मुसंडी मारलेली आहे। 15 ठिकाणी 16 पैकी 15 ठिकाणी एमआयएम आघाडीवर आहे। मुंबईमध्ये महायुतीची सत्तेच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे। 103 जागांवर आघाडी घेतलेली आहे। 227 एकूण जागा आहेत। सत्तेची मॅजिक फिगर मुंबई महापालिकेसाठीची आहे ती म्हणजे 114 जागांची आणि सध्या 103 जागांपर्यंत महायुती पोहोचलेली आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना मिळून 103 जागांवर पोहोचलेली आहे। त्यामुळे महायुतीची सत्तेच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे। वॉर्ड क्रमांक 103 मध्ये भाजपच्या हेतल गाला विजयी झालेल्या आहेत। मुंबईतली ही अपडेट।
मुंबईमध्ये 103 क्रमांकाच्या वॉर्डमधून भाजपच्या हेतल गाला यांचा विजय झालेला आहे. राज्यभरातल्या अपडेट्स आपण पाहतोय.